So welcome back once again into the SD tutorial. अ, चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आपल्या अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला. आज आपण बघणार आहे रिअल टाइम क्लॉक सिस्टीम अँड IC DS1307 ही चिप आपण बघणार आहे. तर आपला एम काय माहिती का? आपल्याला कंट्रोलरच्या किंवा 7 सेगमेंट डिस्प्लेवरती किंवा आपल्या LCD वरती आपल्याला काय करायचं असणार आहे का डे डेट आणि टाइम हे आपल्याला त्यावरती डिस्प्ले व्हायला पाहिजे आणि ते करंट असलं पाहिजे. त्याला रिअल टाइम क्लॉक सिस्टीम असं म्हणतात. रिअल टाइम क्लॉक सिस्टीम that display the current day and date time by using the DS1307 RTC chip and I2C base peripheral interfacing with the AVR controller discussed here. This maintain the real-time clock, calendar, date and microcontroller is the power of जरी असेल तरी तो दाखवणार आहे. It communicate with the I2C protocol and AVR microcontroller reads the data from the DS1307 and I2C and display on it. Real-time clock system is a low-power, full binary coded decimal number system with the 56 of NV SRAM, and it counts second, minute, hour, day, month, week, year with the lapse of year per compensation valid with the 2100. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा हा DS1307 हा यामध्ये तुम्हाला एक क्रिस्टल या पद्धतीत लावावं लागते. त्याच्यानंतर सिरियल क्लॉक आणि सिरियल डेटा हे तुम्हाला या ठिकाणी RPU हे 2 रजिस्टर दिलेले आहे. So then we discuss about this DS1307 रिअल टाइम क्लॉक सिस्टीम. तर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे का सिरियल क्लॉक, सिरियल डेटा, ग्राउंड आणि बीट आहे. ओके, हे असलं कनेक्शन आपल्याला करायचं असणार आहे आणि याचं आउटपुट जे आहे ते आपण कंट्रोलरला देत असतो. तर मोस्टली तुम्हाला काय करायचं आहे का सो एस आता ह्या ठिकाणी आपण काय करणार आहे आपला जो DS1307 आहे सिरियल क्लॉक सिरियल डेटा हे कंट्रोलरला जाणार आहे. हे तुम्हाला आउटपुट असणार आहे VCC 5 व्होल्ट असणार आहे. क्रिस्टल हे 32.767 किलो हर्ट्जचं तुम्हाला या ठिकाणी लावावं लागतं आणि CMOSचं बॅटरी या ठिकाणी आपल्याला लावायची आहे. कारण की कंट्रोलरचा पॉवर सप्लाय जरी बंद झाला तरी RTC चालू असला पाहिजे. त्याच्यासाठी हे पॉवर इथे दिलेला असतो. तर आता आपण डायरेक्ट प्रोग्रामकडे जाऊया. तर सगळ्यात पहिले आपण काय करतोय वाईड TWI इनिशियलायझेशन करतोय. आपला जो टायमरची जी पिन आहे DS हा जो आहे आपण त्याला इनिशियलाइज करतोय. TWSR हा इनिशियली 0 असणार आहे. TWBR हा 47 म्हणजे आपण काय करत आहोत SLC ची क्रिस्टल फ्रिक्वेन्सी आपण या ठिकाणी प्री स्केलने डिसाईड करत आहे. त्यानंतर TWER इट इज अनेबल हा जो CR आहे तो आपण अनेबल केला. SR पहिले 0 केला. BR ला आपण बॉड रेट आपला म्हणजे फ्रिक्वेन्सी आपण सेट केली. त्याच्यानंतर CR जो आहे तो अनेबल केला आहे. ठीक आहे. त्यानंतर TWI आपण स्टार्ट केला. त्यानंतरून या ठिकाणी CR लॉजिक 1 केलेला आहे. ओके. त्यानंतर व्हाईल इफ द CR is the CR and integer of TW both are 1 1 then डिजिटल राईट आपल्याला करायचं असणार आहे. डिजिटल राईट करत असताना या ठिकाणी आपण तो डेटा राईट ऑफ द डेटा देन CR is equal to logic 1 while TW is equal to 1 then unsigned integer real time read the acknowledgement then CR is equal to 1 1 while it is the 0 then return to the TWAR initialize the TW real time clock then CR is equal to 1 while it is equal to 0 then return to the TWER. So convert this decimal into BCD number, return this BCD number into the 10 digit